दौंड इथं राहणारे योगेश मुनोत गेल्या 24 वर्षांपासून तहसीलदार कार्यालयाच्या खेटा मारत आहेत। त्यांचे वडील ईश्वरदास मुनोत यांचा 1991 साली मृत्यू झाला। वडिलांच्या मृत्यूनंतर वारसा हक्कानुसार त्यांच्या मिळकतीवर आणि मालमत्तेवर योगेश मुनोत आणि त्यांच्या भावंडांची नावं लागणं गरजेचं होतं। मात्र 24 वर्ष झाली तरीही ईश्वर मुनोत यांच्या पश्चात त्यांच्या सातबारा उतारावर त्यांच्या वारसांची नावं चढवलीच नाहीत। वारसा हक्कानुसार मुनोत कुटुंबियांची 7 ठिकाणी मिळकत असल्याचं त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरून सिद्ध होतंय। तसा फेरफारही त्यांच्याकडे आहे, मात्र या सर्व मालमत्तेचा संपूर्ण तपशील त्यांच्याकडे नाही। 1992 सालापासून हा तपशील मिळावा यासाठी मुनोत कुटुंबीय दौंड तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा करतायत, मात्र त्यांच्या पदरी मनस्तापाशिवाय काहीच हाती लागलेलं नाही। वडिलांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आणि ती शोधण्यासाठी अखेर सपना मुनोत यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं। कागदपत्र मिळवण्यासाठी रीतसर पाठपुरावा करण्यास सुरुवात केली, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाती ही बोगसच कागदपत्र दिली। मला हे सगळे फेक डॉक्युमेंट्स बरेच दिसल्यानंतर त्याची माहिती काढण्यासाठी मी अपत्रकं मागितली, तहसीलदारांकडे अपत्रकं मागितली, माहिती अधिकारात मागितली। त्याची प्रथम अपील झालं, त्याच्यात ते दे म्हणून ऑर्डर झाली। त्याच्यानंतरही मला दिले गेले नाही अपत्रक, आणि त्याच्यानंतर मी सेकंड अपील केलं। सेकंड अपीलमध्ये सुद्धा ऑर्डर झाली की अपत्रकं यांना दिली गेली पाहिजेत म्हणून, पण आज ताब्यात मला अपत्रकं दिली गेलेली नाही। प्रशासनाच्या या टोलवाटोलवीला वैतागलेल्या मुनोत कुटुंबानं अखेर न्यायासाठी झी हेल्पलाईनची मदत घेतली। आमच्या प्रतिनिधींनी मुनोत कुटुंबियांची भेट घेतली। एक पिढी नुसते कागदपत्र मिळवण्याबाबत बर्बाद झाली असून आपल्याला मनस्तापाशिवाय काहीच मिळालं नसल्याचं योगेश मुनोत यांचं म्हणणं आहे। कुणीही सरकारी कार्यालयात दाद देत नाही। 2-2.5 हजार अर्जापेक्षा जास्त अर्ज झालेले आहेत। शेवट जीव देण्याशिवाय पर्याय नाही राहिला माझ्याकडे। मी झी हेल्पलाईनला कॉल केला, तरी तो काल संध्याकाळी म्हणतो तुम्ही तो तहसीलदार म्हणतो तुम्ही कोर्टात का नाही जात। झी हेल्पलाईनवाल्यांनी विचाराने फोन केला त्यांना, त्यांनी बोलून घेतलं। तर मी बाहेर होतो, तर मी माझ्या बहिणीला पाठवलं, तर बहिणीला म्हणतो तुम्ही कोर्टात का नाही जात, तुम्ही वकील तर। पण जावं कसं, कागदपत्र देत नसतील तर। केवळ मुनोत कुटुंबीयच नाही तर दौंड भागातले इतरही काही कुटुंबीय या भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कारभाराला वैतागले असल्याचं झी हेल्पलाईनच्या निदर्शनास आलं। अखेर या संदर्भात आम्ही दौंडच्या तहसीलदारांची भेट घेतली। आतापर्यंत मुनोत कुटुंबियांची टोलवाटोलवी करणारे तहसीलदार झी हेल्पलाईनच्या कॅमेऱ्यासमोर सुतासारखे सरळ झाले। त्यांनी मुनोत कुटुंबाला हवे असणारे कागदपत्र त्वरित देण्यात येतील असं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं। इतकंच नव्हे तर दिवाणी कोर्टात जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला। वारसाबाबतची जी तक्रार आहे त्याबाबत त्यांनी रीतसर माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करून ती वारस नोंद रद्द करून घेणे आणि दिवाणी कोर्टातून वारस सिद्ध करून घेणे योग्य आहे। आणि दुसरं, बेकायदेशीर खरेदी खत झालेत असं जर काही तक्रार असेल तर त्याबाबत त्यांना दिवाणी कोर्टामध्ये दाद मागावी लागेल। तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानं आता मुनोत कुटुंबियांना हवी असलेली कागदपत्र मिळतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही। मात्र जोपर्यंत मुनोत यांना तहसील कार्यालयाकडून ही कागदपत्र मिळणार नाहीत तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल मुनोत कुटुंबियांच्या हक्काचा आहे। राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दौंड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।